भाव, जसं ते मुनी होते घरातून जात असताना त्यांना त्या शोकेसमध्ये रत्न दिसलं आणि तेव्हापासून चोरीचे विचार सुरू झाले. म्हणजे चोरलं नव्हतं अजून, पण रोज तिथं आहाराला गेल्यावर त्या रत्नाकडे पाहायचे आणि ते घेण्याचे भाव व्हायचे त्यांना. म्हणजे चोरीचे भाव झाले मनाने, वचनाने कोणाला तरी सांगणं करणं हे सगळं चोरी झाली. आणि कायेने तर त्यांनी ते चोरलं एक दिवस, पिंचित घालून घेऊन गेले आणि जवळ ठेवू लागले. मग काय झालं, त्याच विचारामध्ये साधना काय राहिली आता. चोरीच झाली म्हणल्यावर महाव्रत पण खंडित झालं, मुनित्व खंडित झालं आणि तसंच जगले आणि त्याच विचारात मेले आणि मरून मुंगूस झाले. तर मुंगूस होऊन त्या पिंचीच्या बाजूला ते फेऱ्या मारत होते. पिंची तिथेच होती ना अडकवलेली. म्हटल्यावर आचार्यांना आणि संघातल्या मुनींनी पाहिलं आणि आचार्यांना विचारलं. म्हटले हे पूर्वी मुनी होते का, किंवा ह्याला मुनित्वाचे भाव आहेत का, हा का पिंचीला फेऱ्या मारतोय. तर आचार्य ज्ञानी असतात. आचार्यांनी सांगितलं हा मुंगूसचा जीव पूर्वभवात मुनी होता, त्या पिंचीचा स्वामी होता आणि त्या पिंचीत त्यांनी रत्न ठेवलंय. त्या रत्नाला मिळवण्यासाठी आता तो मुंगूस पुन्हा होऊन त्याच पिंचीला फेऱ्या मारतोय. त्या मुंगूसाला त्या रत्नाचा किती फायदा, बाजारात जाऊन विकायचं आहे, पैसे आणायचे आहेत, काय खरेदी करायचं आहे, संसार करायचा